हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज दुपारच्या जेवणामध्ये मी बनवलेलं आहे अगदी कमी तेल आणि कमी मसाला वापरून भरवा वांग्याची भाजी बनवलेली आहे मी. यामध्ये मी अगदी मसाल्याचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात घेतलेलं आहे आणि तेलाचा वापर सुद्धा खूप कमी केलेला आहे. चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी हे छोटे वांगे छान स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि त्याला असे मधातून काप करून घेतलेले आहे त्यामध्ये मसाला भरण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण अगदी साध्या पद्धतीचा आपण मसाला तयार करून घेऊया. तर कढईमध्ये मी कढई गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये मी एक मीडियम साईज कांदा चिरलेला आहे, तो आपण भाजून घेऊया. तर कांदा हा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला असा थोडासा काळसर रंग होईपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता कांदा हा झालेला आहे आपला भाजून. आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये मी खोबरं पण नाही घेतलेलं आहे. अगदी साध्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जास्त मसाले न वापरता. तर आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. नंतर त्यामध्ये मी अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत 2 ते 3, ते घालायचे यामध्ये. नंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, नंतर जिरं, हळद आणि आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर इथे मी जवळपास 2 अर्धे चमचे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. नंतर धन्यांचं कूट घेतलेलं आहे मी. आणि मी इथं शेंगदाणे, तीळ याचं बारीक केलेली पेस्ट घालत आहे. शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेलं आहे मी आणि ते मी इथं 2 चमचे घेतलेले आहे. नंतर इथं मी काळा गोडा मसाला घेतलेला आहे. तर यामध्ये आपण दुसरा कोणताच मसाला घेतलेला नाहीये, म्हणून मी इथं 2 टीस्पून नाही, आपला पोहे खाण्याचा चमचा असतो तो 2 चमचे मी इथं घेतलेला आहे. जास्त फुल भरून नाही घेतला. तर मीठ घालायचं बाकी होतं, तर चवीनुसार मीठ घालायचं आणि याला आपण छान बारीक करून घेऊया. तर यामध्ये मी पाणी न घालताच बारीक केलेला आहे, तसंच तो ओलसर झालेला आहे थोडासा मसाला. तर पाणी न घालता मी वाटलेला आहे. जर पाणी घालून मी वाटला असता तर तो जास्त पातळ झाला असता आणि वांग्यांमध्ये तो चांगल्या प्रकारे भरला नसता गेला. आता आपण हा जो मसाला आहे हा वांग्यांमध्ये भरून घेऊया. तर असं छान पूर्ण वांग्यांमध्ये हे भरून घ्यायचं मसाला. जितका मावेल तितका भरायचा. तर एक एक करून सगळ्याच वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा. बघा मी कसा भरत आहे मसाला. छान असं त्याला असं प्रेस करून मसाला असा फिट्ट त्याच्यामध्ये बसेल असा छान मसाला त्यामध्ये भरून घ्यायचा. तर बाकीचे वांग्यांमध्ये पण आपण मसाला भरून घेऊया. तर आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल पण मी जास्त प्रमाणात नाही घातलेलं आहे, थोडंच घातलेलं आहे. तर कोणाकोणाला असं असते की तेलकट भाजी नाही आवडत आणि जास्त मसाला पण नाही आवडत, तर आपण अशा पद्धतीने ही भाजी बनवू शकतो. तर तेल तापलेलं आहे. त्याच कढईमध्ये, ज्या कढईमध्ये आपण कांदा भाजला होता त्याच कढईमध्ये मी फोडणी देत आहे. तर तेल तापलेलं आहे. नंतर त्यामध्ये मी मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर आपण जे मसाला भरलेले वांगी आहेत हे यामध्ये सोडायचे तेलामध्ये.
तर त्याच प्लेटमध्ये तीच प्लेट मी झाकण ठेवत आहे मसाल्याची आणि त्यावरती पाणी टाकत आहे. पाणी टाकल्यामुळे वांगे हे लवकर शिजतील आणि मग हेच पाणी आपण वांग्यांमध्ये घालूया. म्हणजे जो काही प्लेटमधला मसाला आहे तो पूर्णपणे वांग्यांमध्ये जाईल ग्रेव्हीमध्ये. तर वांगे न कालवता आता आपण 2 मिनिटांनंतर बघूया. तर एक एक करून वांग्यांना पलटी करून घ्यायची, त्याची साईड चेंज करून घ्यायची आणि परत त्यावरती झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची. मस्त त्याला हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं वांग्यांना. बघा किती मस्त सुगंध येतोय. तर झाकण ठेवून देऊया आपण. तर दुसरी पण वाफ काढलेली आहे. तर परत एकदा त्या वांग्यांना मिक्स करून घ्यायचं. सॉरी, थोडी लाईट चालली गेली होती माझ्या घरची, तर थोडासा अंधार दिसत आहे. आता हे जे काही प्लेटमधलं गरम झालेलं पाणी आहे ते यामध्ये घालायचं आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी घालू शकतो. कोणाकोणाला सुकं वांग पण आवडते तर थोडंसं किंचित प्रमाणातच पाणी घालायचं आणि कोणाकोणाला ग्रेव्ही आवडते तर त्यामध्ये मग आपण आपल्या इच्छेनुसार पाणी घालू शकतो. हे मिक्सरचं भांडं पण मी यामध्ये विसळून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा पूर्ण मसाला भाजीमध्ये जाईल. आता वांगे शिजेपर्यंत याला झाकण ठेवून छान वांगे शिजवून घ्यायचे. तर आपण वांगे शिजायला ठेवून देऊया. तर तुम्ही बघू शकता वांगे हे मस्त शिजत आहेत. तर 60 ते 70% वांगे हे शिजलेले आहेत. त्याला मधामधात चेक करत राहायचं. परत झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. तर अशा प्रकारे कमी तेल आणि कमी मसाला वापरून भरली वांग्याची भाजी तयार आहे. अगदी साध्या पद्धतीने मी केलेली आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.